चला आपण महा-डी-बी-टीच्या वेबसाईटवर आलेलो आहे. महा-डी-बी-टी वेबसाईट तुम्हाला आता नवीन म्हणजे पूर्णपणे कसा पंजाबराव ई-बी-सी फॉर्म सगळा फॉर्म कसा महा-डी-बी-टीचा फॉर्म कसा भरायचा मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर त्या अगोदर तुम्ही महा-डी-बी-टीच्या पहिल्या वेबसाईटवर जायचं, महा-डी-बी-टी असं टाकून घ्यायचं. जी पहिली लिंक येईल महा-डी-बी-टी माहिती गव्हर्मेंट.in याच्यावर क्लिक करायचं. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसतं पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ह्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अगोदर समजा जर तुम्ही अगोदर नवीन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही इथे क्लिक करायचं. त्यासाठी एक मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही ते व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो, तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघा. आता ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यामुळे तो ॲप्लिकेशन लॉग इनवर क्लिक करायचं. ॲप्लिकेशन लॉग इनवर आहे, ॲप्लिकेशन लॉग इन दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं. आता ॲप्लिकेशन लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन इंटरफेस दिसेल. तर नवीन इंटरफेस दिसेल तो असा नवीन इंटरफेस दिसेल. मी आता इथं लॉग इन आय डी आणि पासवर्ड हाईड करून ठेवतो. पासवर्डचं काय बघायचं नाही, लॉग इन आय डी हाईड करून ठेवतो. तर लॉग इन आय डी केल्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा दिसतोय, तो कॅप्चा तुम्ही ह्या बॉक्समध्ये भरायचा आणि त्यानंतर लॉग इन हिअर केल्यानंतर तुम्हाला पुढचं एक पेज दिसेल जे की तुम्हाला प्रोफाईलसाठी तुम्हाला ते करायचं आहे. तर मी प्रोफाईलसाठी तुम्हाला काय करायचं पुढचं प्रोसिजर सांगतो. त्यानंतर प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की ऑलरेडी तुमचा इथे ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला असेल, जो की तुम्ही रजिस्ट्रेशन करताना केलेलं असेल. तुमचं हे नाव ऑलरेडी आलं असेल, हे तुमचं आधार कार्ड तुमचं ऑलरेडी आलेलं असेल. तुम्हाला तिथे काही भरायची गरज नाही. तुम्हाला इथं फक्त तुमचं तुमचं नाव आहे जे की SSC मार्कशीट किंवा LCवर जसं पॅटर्न असेल तसं टाकायचं आहे. इथं पॅरेंट गार्डियन मोबाईल नंबर म्हणजे तुमचा पॅरेंट किंवा तुमचे फादरचं किंवा मदरचं किंवा भावाचा मोबाईल नंबर टाकायला लागतो, म्हणजे टाकला पाहिजे तुम्ही आणि टाका तो. त्यानंतर मटेरियल स्टेटस आहे. आता तुम्ही मॅरिड आहात अनमॅरिड आहात डायव्होर्स झालेला असेल तर तुम्ही ती एक टाकायचं. इथं अनमॅरिड असेल तर मॅरिड असेल तर मॅरिडवर क्लिक करायचं आणि डायव्होर्स झाला असेल तर डायव्होर्स झोनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला इथे रिलिजन हिंदू टाकायचं असेल, तुमची जी कास्ट असेल त्या कास्टनुसार तुम्ही ते टाकू शकता. आता हा हिंदू आहे तर मी हिंदू जनरल कॅटेगरी टाकलेली आहे. तुमची जी कॅटेगरी असेल तुम्ही ती कॅटेगरी टाकायची. तुमची जर कास्टमध्ये असेल तर कास्टमध्ये टाका. तुमचे इन्कम सर्टिफिकेट टाका. जितकं तुमचं इन्कम असेल फॅमिली इन्कम तेवढं तुम्ही टाका. इथं सर्टिफिकेटला येस करा. तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असायलाच पाहिजे, कारण तुम्ही इन्कम टाकताय म्हणजे इन्कम सर्टिफिकेट असायलाच पाहिजे. त्यानंतर तुम्ही इथं नो करा. इथं नो केल्यानंतर तुमच्याकडे समजा जर आपली सेवा केंद्र किंवा आपली सेवा केंद्र किंवा आपली सरकार पोर्टलवरून जर तुम्ही ते काढलं असेल तर तुम्ही येस करा आणि ते बारकोड स्कॅन करून अपलोड करा. जर नसेल काढलं तुम्ही तहसील कार्यालय किंवा दुसऱ्यातून कोणी नायब तहसीलदार कोण काढलं असेल तर तुम्ही इथे इन्कम सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा. ते तहसीलदारांचं इश्यू ऑफ तहसीलदार म्हणून यांचं तहसीलदार आहे आणि हिचं तुम्हाला इथं अपलोड करायचं. आता अपलोड करण्यासाठी ही नवीनच ह्यावर्षी नवीन आलेले की तुम्ही तो डिजी लॉकर आहे गव्हर्मेंटचं ॲप, त्या ॲपवर तुम्ही ते डॉक्युमेंट अपलोड केलेले असतात. तुम्ही डायरेक्ट इथे जाऊन अपलोड करू शकता. ओके. त्यानंतर तुम्हाला इथं डोमासाईल, आता हे तुम्हाला इथं डोमासाईलचं सेट टाकायचं आहे. आता तुमचं इथं डोमासाईल आहे, तुमच्याकडे डोमासाईल आहे आणि महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्ही येस करा. डू यू हॅव डोमासाईल सर्टिफिकेट, तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असेल तर येस करा. डोमासाईल स्वतःचाच असतो म्हणून सेल्फ करा आणि इथं आपली सरकारला नो करा, जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे तसं. त्यानंतर परत तुमचं इथं डोमासाईल सर्टिफिकेशन नंबर टाकायचं, तुमचं नाव टाकायचं, तहसीलदारचं नाव, डोमासाईल अपलोड करायचा इथं आणि इथं डेट ऑफ इश्यू टाकून म्हणजे ज्या दिवशी तुम्ही डोमासाईल घेतलेले तो इथे टाकायचा. जर तुम्ही समजा जॉब करत असाल तर इथं सॅलरी असून येस करायचं. जर तुमच्यात काही डिफेक्ट वगैरे असेल, तुमच्याकडे काही अपंगत्व असेल काही ते जर असेल तर तुम्ही इथं येस करायचं. आता तुमचं इथं लिंक जावा किंवा जनधन बँकेचं अकाउंट असेल तर तुम्ही इथं येस करू शकता आणि नाहीतर तुम्ही डायरेक्ट इथं नो करून तुमची जी बँक डिटेल्स आहे ती बँक डिटेल्स तुम्ही तिथं टाकायचे आहेत. तर ती बँक डिटेल कशी आता इथं तुमचं बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे.
आता बँकेचा अकाउंट नंबर टाकत असताना खूप काळजीपूर्वक बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे, कारण की तुम्ही जो बँकेचा अकाउंट नंबर टाकणार आहात तो बँकेच्या अकाउंटमध्ये तुमची ABC, पंजाबराव, तुमचे सगळे जेवढे बी तुम्ही स्कीम कोणते पण अप्लाय कराल त्या प्रत्येक स्कीमचे पैसे हे तुमचे ह्या बँकेच्या अकाउंटमध्ये येतात. त्यामुळे बँकेचा अकाउंट नंबर काळजीपूर्वक 2-3 वेळेस चेक करूनच टाका. त्यानंतर तुमच्या बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे आणि बँकेचा IFSC कोड टाकल्यानंतर इथे आता तुम्हाला ब्रँच नेमवर तुम्हाला नाव टाईप करता येणार नाही, तर तुम्ही काय करायचं, IFSC कोड टाकल्यानंतर टॅब हे बटन दाबायचं. लॅपटॉपवर भरत असाल तर टॅब दाबायचं आणि तुम्ही जर मोबाईलवर भरत असाल तर पेस हे बटन दाबायचं. पेज भरायचं, पेज धरायचं किंवा खाली इंटर दाबायला पण तो ॲरोसारखा नाही का, ॲरोसारखा तो बटन दाबायचा. आपण म्हणजे खाली घेताना जो ॲरोसारखा बटन आहे तो दाबला की डायरेक्ट पुढं ब्रांचचं नाव येतं. त्यानंतर तुम्ही इथं सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर पुढची विंडो येते. पुढच्या स्टेपला आल्यानंतर इथं आपलं ॲड्रेस, आता हे पर्सनल इन्फॉर्मेशन असल्यामुळे इथं तुम्ही ॲड्रेस हा ॲटोमॅटिकली तुमच्या आधार कार्डनुसार येऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला इथे काही भरायची काही गरज नाही. तुमचं फक्त तुम्ही इथं एस करायचं. तुमचं इथं करस्पॉन्डिंग ॲड्रेस म्हणजे तुम्ही जिथं राहता तोच तुमचा परमनंट ॲड्रेस असाल तरच तुम्ही तिथं एस करायचं. समजा तुम्ही काही जॉबला वगैरे बाहेर राहत असाल आणि तुमचा परमनंट ॲड्रेस दुसरीकडे असेल तर तुम्ही नो करून तुमचा जो करस्पॉन्डिंग ॲड्रेस आहे, तुमचा सध्याचा जो ॲड्रेस आहे, तुम्ही तो ॲड्रेस तिथं टाकू शकता. का समजा कधी आधार कार्ड तुम्ही नवीन दुसऱ्या ठिकाणी काढलेलं असतं आणि तुम्ही दुसऱ्या गावी राहत असाल तरच त्या ठिकाणी तुम्ही त्या केसला तुम्ही नो करायचं. नाहीतर अदरवाईज तुम्ही फक्त येस करून सेव्ह करायची. ती पुढे प्रोसिजर तशीच करायची. आता इथे आल्यानंतर तुमचे जे अदर इन्फॉर्मेशन आहे इथे काही एवढं भरायची काही गरज नाही. तुमचे फादर जर जिवंत असेल तर येस करा. तुमच्या फादरचं नाव करा. ऑक्युपेशन तुमचं फादर काय ॲग्रिकल्चरमध्ये काम करते की कोणते जॉब करते, ते जर करत असाल तर जॉबचं करून टाका. ते तुमचे फादर जर सॅलरीयर असाल म्हणजे जॉब वगैरे करत असाल तर येस येईल. तुमची मदर काय करते, त्यांचं मदरचं काय हाऊसवाईफच असेल, मोस्ट ऑफ हाऊसवाईफ असेल. कोणाची जॉब वगैरे करत असेल तर जॉब करून जे ऑक्युपेशन असेल त्याच्यात त्या लिस्टमध्ये ते ऑक्युपेशन क्लिक करायचं आणि जर सॅलरीयर असेल तर सॅलरीयरला इथे सॅलरीयरवर क्लिक करायचं. त्यानंतर सेव्ह करायचं. सेव्ह बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यानंतर आता तुम्ही नेक्स्ट स्टेपला आलेले करंट क्वालिफिकेशन. आता करंट कोर्स डिटेल्सवर तुम्ही जेव्हा याल ना तेव्हा तुम्हाला इथं कोर्स ऑफ इयर म्हणजे कोणत्या कोर्ससाठी तुम्ही सध्याचं ॲडमिशन घेतलेलं आहे. सध्याचं ॲडमिशन इन्स्टिट्यूट, स्टेट ऑफ इन्स्टिट्यूट, कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये तुमची कॉलेज वगैरे काय आहे ते टाकायचं. डायरेक्ट म्हणजे तुमच्या कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं कॉलेज आहे ते ह्या लिस्टमधून सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तालुक्याची लिस्ट लोड होईल, थोडासा टाईम लागतो. त्यानंतर तुम्ही ते तालुक्याची लिस्ट टाकायची. त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन लेवल. आता अंडर ग्रॅज्युएशन कोर्स, आता सध्या मी ज्याचा फॉर्म भरत आहे त्याचा अंडर ग्रॅज्युएशन कोर्स आहे. तर तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन कोणी PG करत असाल, कोणी PG, कोणी 12वी करत असाल तर 12वी, कोणी डिप्लोमा कोर्स करत असाल डिप्लोमा, सर्टिफिकेट असेल कोणी सर्टिफिकेट कोर्स करत असाल सर्टिफिकेट कोर्स जो असेल तुम्ही तो करायचा. इथं तुमचं स्ट्रीम टाकायचं. मेकॅनिकल इंजिनियर, नर्सिंग, कॉमर्स, आर्ट, इंजिनिअरिंग, हेल्थ सर्व्हिस, हॉटेल मॅनेजमेंट, ऑदर, फार्मसी, एज्युकेशन जे असेल तुम्ही तुमचं कॉलेजचं नाव इथं सिलेक्ट करायचं आहे लिस्टमधून. तुमचा कोर्स सिलेक्ट करायचा. कोर्स म्हणजे काय, आता तुम्ही कोणत्या कोर्ससाठी ॲडमिशन घ्याल ते तुमचंच कोर्स तुम्ही तिथे सिलेक्ट करायचा. मेकॅनिकल, कम्प्युटर, इंजिनिअरिंग. स्टडी ऑफ इयर, कोणत्या इयरमध्ये तुम्ही ते स्टडी केली तर ते एक लिहायचं. आता तुम्ही एक लक्षात घ्यायचं, इथं तुम्ही फर्स्ट इयरला असाल तर तुम्ही इथं पर्सिंगच करायचं. जेव्हा तुम्ही सेकंड इयरला जाल तेव्हा तुम्हाला परत एकदा तुम्हाला इथं इन्फॉर्मेशन ॲड करायची असते तुमची सेकंड इयरची, फर्स्ट इयरची. तेव्हा तुम्ही फर्स्ट इयरचं रिझल्ट अपलोड करून कंप्लिटेड करायचं आणि पर्सिंग करायची. जर तुम्ही थर्ड इयरला असाल तर तुम्हाला फर्स्ट इयर आणि सेकंड इयर हे दोन्ही रिझल्ट अपलोड करून थर्ड इयर पर्सिंग करायचं. जर तुम्ही फायनल इयर असाल तर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे एक रिझल्ट म्हणजे जो फायनल रिझल्ट असतो तुमचा म्हणजे सेकंड सेमिस्टरचा, फोर्थ सेमिस्टरचे रिझल्ट अपलोड करून तुम्हाला इथं कंप्लिटेड म्हणून आणि पर्स्युइंग करायचं फायनल इयरला. तर अशा प्रकारे करायचं. हे मोडमध्ये तुम्ही रेग्युलर करायचं. कोणी जर डिस्टन्स म्हणजे कोणी जर बाहेरून ॲडमिशन घेतलं असतं ते करायचं आणि जनरल कॅटेगरी करायची.
गॅप असेल तर गॅप करायचं, गॅपला 1 करायचं. 1 केल्यानंतर तुम्हाला तिथे हे येईल काय, 1 केल्यानंतर तुम्हाला तुमचं गॅप सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी तुम्हाला एक PDF येईल. इथे एक हे येईल. त्यानंतर तुम्ही ते गॅप सर्टिफिकेट अपलोड करायचं. तर गॅप सर्टिफिकेट गॅप सर्टिफिकेट काढायसाठी काय काय लागतं, कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. तुम्ही जर मला कमिटमेंट करून सांगितलं तर की मला गॅप सर्टिफिकेट काढण्यासाठी, तरच मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल. तर आता आपण करंट कोर्समध्ये आलेलं सध्या. नंतर पास्ट क्वालिफिकेशन. आता पास्ट क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला काय काय भरायचं आहे. तर पास्ट क्वालिफिकेशनमध्ये भरत असताना तुम्हाला 10वीचा रिझल्ट, 12वीचा रिझल्ट लागणार आहे अपलोड करण्यासाठी. तर तुम्ही ते 10वीचे सगळं क्वालिफिकेशन भरायचं. 10वीचे क्वालिफिकेशन भरल्यानंतर तुम्हाला परत एकदा एक ॲड म्हणून ऑप्शन येतं, सेव्ह म्हणून ऑप्शन आल्यानंतर तुम्ही परत 12वीचं क्वालिफिकेशन भरायचं. सेम प्रोसिजर, त्यात काही वेगळं नाही. क्वालिफिकेशन लेवल, आता तुमचं कोणतं क्वालिफिकेशन आहे, 10वीचं लिहायचं. स्ट्रीम कोणतं होतं तुमचं, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स जे असेल ते कम्प्लिटेडच असणार तुमचं 10वी ऑब्वियसली. नंतर इन्स्टिट्यूट लेवल, आता इन्स्टिट्यूट कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये येते, तालुका, तुमचं कॉलेजचं नाव, कोर्स सगळे येतं, कॉलेजचं नाव पण येतं. कोर्स तुमचा कोणता कोर्स होता, तुमचं बोर्ड कोणतं होतं, युनिव्हर्सिटी कोणती होती, तुम्ही SSC बोर्डमध्ये होता की CBSE बोर्डमध्ये होता की अजून कोणत्या बोर्डमध्ये असाल. तुम्ही जर स्टेट बदलला असेल तर तुमचं बोर्ड पण चेंज होईल. तर अशा प्रकारे तुमचा मोड कोणता होता, रेग्युलर होता की तुम्ही बाहेरून ॲडमिशन घेतलं होतं, ॲडमिशनचं इयर कोणतं होतं, पासिंग इयर कोणतं होतं, रेग्युलर होतात का तुम्ही, रेग्युलरमध्ये रिझल्ट कसा, पास आहे का फेल. रेग्युलर पासच असणार ऑब्वियसली. आता पण ते विचारले त्यांनी तर सांगायचं लागेल. तुमचं पर्सेंटेज काय, तुम्ही किती अटेम्प्ट केलेत आणि अपलोड मार्कशीट. आता हे तुम्हाला सगळं टाकायचं आहे. आता कोर्स करत असताना तुमचा गॅप आहे का, गॅप असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं आणि सेव्ह करायचं. आता त्याच्यानंतर हॉस्टेल डिटेल्स. आता हॉस्टेल डिटेल्स टाकत असताना खूप महत्त्वाची बाब, खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. जे हॉस्टेलर किंवा जे बाहेरून विद्यार्थी बाहेर शिकण्यासाठी येतात त्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. हॉस्टेलर करायचं का डे स्कॉलर करायचं. आता हे हॉस्टेलर करायचं का डे स्कॉलर करायचं हे तुमच्या कॉलेजच्या जो तुमची CBSE, तुमचे EBC, तुमचे स्कॉलरशिपचे जे डेस्क असतो, जो बेंच असतो, त्या सरांना जाऊन तुम्ही कन्सर्न करायचं. कारण काही कॉलेजवाले हॉस्टेलर करायला लावतात, काही कॉलेज डे स्कॉलर करायला लावतात. तर डिपेंड ऑन तुमच्या कॉलेजच्या पहिल्या नोटीस बोर्डवर जाऊन ते तुम्ही चेक करायचं आणि ते सेव्ह करायचं. आता ते केल्यानंतर आता तुम्हाला तुमची स्कीम अप्लाय करायची. त्यासाठी काय करायचं, ऑल स्कीमवर गेल्यानंतर तुम्ही इथं सर्च बी करू शकता. या सर्च बारमध्ये तुम्ही सर्च पण करू शकता आणि डायरेक्ट स्कोर डाऊन करून तुम्ही खाली जाऊन तुम्ही चेक बी करू शकता की तुमची कोणती स्कोर्स आहे आणि तुम्ही इथून अप्लाय करू शकता. जसं की आता इथं EBC, इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख स्कीम आहे, तुम्ही इथं जाऊन अप्लाय करू शकता. त्यासाठी लागणारा त्यांचा GR आहे, जो GR आहे तुम्ही हे GR जाऊन इथून डाउनलोड करून PDF बघू शकता बाबा की त्यांच्यासाठी काय काय आहे, कसं त्यांची प्रोसिजर काय असते पंजाबरावची स्कीमसाठी. त्यानंतर हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचे की तुमचा जो बँक अकाउंट आधार आहे तो तुमचा इथं लिंक आहे की नाही तुमचं इथं दाखवतं. ही स्कीम सध्याचं नवीन अपडेटेड व्हर्जनमध्ये आलेले गेल्या वर्षीपासून. हे तुमचं इथं दाखवतं आहे की तुमचे बँक नेम, तुमचं बँकला आधारला स्टेटस आहे का, लिंक आहे का, ते इथून दिसतं. तुम्ही इथे गेट आधार स्टेटसवर क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला दाखवेल. आता आपण बघूया लिंक आहे का नाही. असेलच लिंक ह्याचं. इथे क्लिक केल्यानंतर बघा ह्याचं अजून दाखवलेलं नाही, कारण आपली पुढची मी त्याची पूर्ण प्रोसिजर भरलेली नाही, त्यासाठी हे दाखवलं नाही. हे दाखवेल तुम्हाला जेव्हा तुमची सगळी प्रोफाईल तुम्ही अप्लाय कराल तेव्हा तुम्हाला इथे जाऊन तुम्हाला चेक करायचं. आता तुम्ही समजा अप्लाय केली स्कीम, त्यानंतर तुम्हाला बघायची मी कुठं स्कीम अप्लाय केली, तर तुम्ही इथं जायचं, माय स्कीमवर चेक करायचं. इथं अजून मी स्कीम अप्लाय केलेली नाही. आता सॉरी माय अप्लाइड स्कीमवर क्लिक करायचं. एक कॅन्सल स्कीम होते. माय अप्लाइड स्कीम केल्यानंतर इथं तुम्हाला स्कीम दिसतात, सगळ्या स्कीम इथं अप्लाय केलेल्या दिसतात. इथं तुम्ही कोणती स्कीम अप्लाय केली, इथं अप्रूव्हल कोणते, रिजेक्ट कोणता झाला आहे,
तुमचं पैसे डिस्ट्रीब्यूट झाले का नाही हे सर्व ह्याच्यात दिसतं. आता समजा तुम्ही गेल्या वर्षी कोणी जुनं असेल तर त्यासाठी तुम्हाला ही माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री इथे क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही अप्लाय केली होती, आता ही 2018पासून साईट नवीन चालू झाली, त्याच्या अगोदर दुसरी साईट होती, तर इथे जाऊन चेक करायचं की मी कोणत्या वर्षी कोणती स्कीम अप्लाय केली, फंड डिस्ट्रीब्यूट त्या वर्षीचा झाला आहे का नाही झाला आहे का. कारण काही कॉलेजवाले काय करतात, फंड डिस्ट्रीब्यूट करतच नाहीत, ते स्वतःकडे ठेवून घेतात. तर तुम्ही हे तुमच्या स्वतः सेल्फ स्टडीसाठी तुम्ही चेक करू शकता. अशा प्रकारे ही पंजाबरावची स्कीम किंवा EBC किंवा स्कॉलरशिपचा जो फॉर्म आहे तो अशा प्रकारे प्रोफाईल कंप्लीट करायचा. आणि अजून नवीन आता रिन्यू ॲप्लिकेशन नवीन काही अपडेट असेल तर मी मग आपल्या चॅनलवर मी सांगतच राहील. त्यासाठी तुम्ही नवीन अपडेट येण्यासाठी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि काही जर प्रॉब्लेम आला तर कमेंटमेंट करा. मी नक्कीच तुमच्या कमेंटमेंटची रिप्लाय देईल. धन्यवाद.